भ्रष्टाचाराच्या बाबतीत इंदापूर तालुक्यात लक्ष घालावं, हर्षवर्धन पाटलांनी फडणवीसांना ही विनंती केलेली आहे। ठेकेदारांचा तालुका अशी इंदापूरची ओळख असल्याचं ते म्हणतात। इंदापूरमध्ये काम करताना त्रास होतो असंही त्यांचं म्हणणं आहे। फडणवीसांसमोर अंकिता पाटलांनी या सगळ्या संदर्भात नाराजी व्यक्त केली आहे। साहेब, इथं या तालुक्यामध्ये करत साहेब आपण गृहमंत्री आहात, माझी कोणावर टीका करायची नाही, पण साहेब भ्रष्टाचाराच्या बाबतीमध्ये साहेब खरंच आपल्याला लक्ष घालावं लागेल। साहेब, ही जनता त्रस्त झालेली आहे, भ्रष्टाचाराकरता त्रस्त झालेली आहे। सगळे पत्रकार साहेब या ठिकाणी बसले, कुणालाही विचारा साहेब, गृह खातं आपल्याकडे आहे साहेब, मोदी साहेबांच्या योजना, आपल्या योजना साहेब, तिथं खाली काम करत असताना साहेब सगळा ठेकेदाराचा एक मोठा कोंडोळा तयार झालेला आहे आणि त्याचा सामान्य माणसाला, गावाला आज या ठिकाणी साहेब त्रास होतोय आणि म्हणून कार्यकर्त्याची दुखणी साहेब फार महत्वाची आहे। इंदापूर तालुका हा सुसंस्कृत असा तालुका याची ओळख होती। इंदापूर तालुका हा प्रोग्रेसिव्ह असा तालुका याची ओळख होती। पण आज जर पाहिलं तर इंदापूर तालुक्याचं जर नाव घेतलं तर एक भ्रष्टाचाराच्या अवतीभोवती आणि हा ठेकेदारांचा तालुका अशी आता ही एक खूप वाईट आज तालुक्याची ओळख झालेली आज बघायला मिळते आणि हे खरंच तालुक्याचं खूप दुर्दैव आहे। आमचे सगळे कार्यकर्ते साहेब हे खूप स्वाभिमानी आहेत, हे हाडाचे कार्यकर्ते आहेत। आपण जो निर्णय द्याल ते मान्य करतील निश्चित। फक्त साहेब एकच आहे की परत जे मागच्या 4 वेळेस अन्याय आमच्या तालुक्यावरती झालेला आहे तो अन्याय येणाऱ्या ऑक्टोबरमध्ये साहेब होऊ नये याची आपण जबाबदारी घेतलेलीच आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।